आपण पाहता न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि बळीराजाचा जो आक्रोश आहे तो आम्ही आता इथून पुढचा काही वेळ तुम्हाला दाखवणार आहोत. प्रामुख्याने बळीराजा जो हवालदिल झालेला आहे तो पावसानं आणि सतत किंवा अवकाळी पडणाऱ्या पावसानं जे नुकसान होतंय त्यामुळे. आपण ही 4 ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. तळ कोकणामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केले, त्यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. काही रस्ते पाण्याखाली गेलेत, पूल पाण्याखाली गेलेत. तिकडे मराठवाड्यात जालना जिल्ह्यात बळीराजाच्या स्वप्नांवर विरजण पडलंय. विरजण कसलं, पावसानं कहर केलाय आणि पीक मातीमोल झालंय. भंडाऱ्यामध्ये गोदामात अन्नधान्य साठवून ठेवलं होतं, पण हे सगळं धान्य पावसाच्या धारांखाली भिजून गेलं. एवढंच नाही तर त्या गोदामामध्ये पाणी साचलं आणि यातलं बहुसंख्य धान्य हे त्या पाण्यात बुडालं. तिकडे वाशिममध्ये पावसानं जनावरं सुद्धा वाहून नेली. जालना जिल्ह्यात मागच्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेली बाजरी, सोयाबीन हे सगळं ऐन बहरात असताना तूर, कपाशी या सगळ्यामुळे ते भुईसपाट झालं. भंडारा जिल्ह्याच्या शासकीय गोदामातील धान्याला मोठा फटका बसला. तब्बल 6263 क्विंटल धान्य या महापुरात नष्ट झालंय. तसंच या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा पसरली आहे. तिकडे जालना जिल्ह्यामध्ये मागच्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जो मुसळधार पाऊस आहे ना, त्यामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालंय. काढणीला आलेली बाजरी, सोयाबीन त्याचा जो बहर होता, तसंच तूर आणि कपाशीची पिकं या वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली आहेत. या आसमानी संकटामुळे बळीराजा चांगलाच धास्तावलाय. दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यात कधी नव्ह तो पाऊस झाला, पण पावसानं उभी पिकं धुवून काढली. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात यंदा चांगलाच पाऊस झाला. एरवी पावसाच्या पाण्याअभावी करपणारी शेती आणि त्यातली पिकं यंदा पुरेशा पावसामुळे आनंदानं डोलू लागली होती. शेतशिवारं हिरवीगार दिसत होती. पण बहारदार पिकांना पाहून बळीराजाचा आनंद जो गगनात मावेनासा झाला होता, तो मात्र या पावसानं मातीमोल झाला. खरीप पिकांच्या माध्यमातून येणाऱ्या पैशानं पोरींची लग्न, मुलांचं शिक्षण, घर, नवीन अवजारं घेणं आणि पुढच्या शेतीकरता, पुढच्या वर्षाकरता 4 पैसे बाजूला ठेवणं अशी स्वप्न मातीमोल झाली, पाण्यात वाहून गेली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी, जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून होत असलेला पाण्याचा विसर्ग, वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडलंय. ही स्वप्न पाण्यात वाहून गेलेत. ऊसाचं जवळपास 50% नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, तूर आणि बाजरीला कोमट फुटले, पळाली झोपलेली 50% दोऱ्या साडलेल्या आहे. अतिवृष्टीच्या या पावसामुळं अतिशय भयानक अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. आज म्हणजे शेतात उभा राहू सुद्धा वाटत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 2 आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिके हातची गेली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी हे पिकं पूर्ण नेस्तनाबूत झालेले आहेत. तसेच ऊसाचेही खूप मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. तिकडे परतीच्या पावसानं तळ कोकणाला चांगलं झोडपून काढलं. रविवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या दमदार पावसानं कधी नव्हत त्या आषाढासारख्या कोसळधारा आता भाद्रपद संपल्यानंतर सुद्धा दिसतात. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुलावर पाणी आहे, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. वेंगुर्ला तालुक्यातल्या ओडावडा पुलावर पाणी आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक काही तास ठप्प होती. वेंगुर्ला तालुक्यामध्ये सोमवार सकाळपासून मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे ठिकठिकाणी छोटे पूल हे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत होतं. दरम्यान भात कापणीच्या तोंडावर पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्यानं भात शेतीचं काही ठिकाणी नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुडाळ तालुक्यामध्ये अंबेरी पुलावर पाणी आहे, त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे.
तिकडे मराठवाड्यात जाऊया तर नांदेडमध्ये हदगाव तालुक्यामध्ये कंजारा शिवारामध्ये हजारो हेक्टर जमीन अजूनही पाण्याखालतीच आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाले एक झालेत, शेतात पाणी शिरलंय आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. सोयाबीनचं पीक शेतात सडून गेलं असून त्याला कोंब फुटलेत. यामुळे या शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक ऐन वेळेला वाया गेल्यानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय. यामुळे तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी राजा करत आहे. आमच्या शेतीचं पूर्ण कालच्या परतीच्या पावसाने नदी तामसा नदी या नदीवर महापूर येऊन जास्तीत जास्त कमीत कमी 300 ते 400 हेक्टर जमीन पूर्ण आमची कंजारा बुजुर्गची आणि खुर्ची हे पूर्ण जमीन पावसाने गेली. महापूर आल्यामुळे ही पूर्ण जमीन सोयाबीन, हळद, कापूस, पुन्हा नंतर तूर आणि मूग, उडीद हे सर्व पिकं आमचे नुकसान झालं. वैनगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय गोदामाला सुद्धा बसलाय. तब्बल 6263 क्विंटल धान्य या महापुरात नष्ट झालंय. यामुळे या परिसरात खूप मोठी दुर्गंधी पसरली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पुरवठा विभागाची 3 गोदामं आहेत. यापैकी 2 गोदामात या महापुराचं पाणी 7 ते 8 फूट इतकं होतं. जवळपास 3826 क्विंटल तांदूळ, 1833 क्विंटल गहू आणि 266 क्विंटल तूर डाळ, एवढंच नाही तर 188 क्विंटल चणा डाळ, 6.5 क्विंटलच्या दरम्यान चणा, 144 क्विंटल साखर असं 6000 क्विंटलपेक्षा जास्त धान्य पुराच्या पाण्यात भिजून खराब झालं. हे सगळं धान्य आता फक्त फेकून द्यावं लागणार आहे. गहू, तांदूळ, चणा डाळ, साखर हे सगळं एकत्रित गोडाऊनमध्ये तिथे असते, साठवल्या जाते. तिथे बघितलं 17,084.8 क्विंटल एकूण तांदूळ म्हणजे गहू, तांदूळ, साखर, चणा डाळ, तुरीची डाळ, अख्खा चणा हे असं पूर्ण गहू म्हणजे धान्य तिथे होतं. त्यामधून पुराच्या आम्ही प्राथमिक चौकशी केली असता 6263.82 क्विंटल हे पाण्याने भिजलेलं होतं. केंद्र सरकारनं कृषी विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतल्यानंतर या विधेयकांच्याबद्दल ग्रामीण भागातील कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विधेयकाच्या संदर्भात शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बाजार उद्ध्वस्त होईल अशी भीती काही शेतकरी आणि शेतकरी तज्ज्ञ व्यक्त करतात. करार शेतीच्या विधेयकामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने तो विधेयक नाही आहे. त्याचं कारण असं की करार पद्धती शेतीमध्ये जर का वाद निर्माण झाला तर त्या वादामध्ये असं होईल की शेतकऱ्याच्या बाजूने निकाल जर नाही लागला तर त्याला पुढं कुठंच ती दाद मागता येणार नाही. म्हणून ते विधेयक शेतकऱ्याच्या बाजूने नाही. हे खरोखर शेतकऱ्याच्या मूळ व्यवस्थेवर, मूळ कायद्यावर गदा घालणारे आहेत. यापुढं मार्केट कमिटीचं कसलंही, बाजार समितीचं कसलंही या शेतीमालावर नियंत्रण राहणार नाही. शेतकऱ्याला लुटण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. हे तिन्ही विधेयक शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणारे असून यामध्ये शेतकऱ्याला हक्काचा हमी भाव मिळणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्याची शेती कॉर्पोरेट कंपनीच्या दावणीला बांधण्याचं काम हे मोदी सरकार करायला लागलेलं आहे. हे स्वागतार्ह आहे पण पुरेसं नाही. स्वागतार्ह काय आहे ह्याच्यामध्ये की पहिली गोष्ट तर अशी आहे की सगळी सरकारं आत्तापर्यंत वेगवेगळ्या योजना काढण्यामध्ये मग्न होत्या. शेतकऱ्यांचं भलं करायचं ना, आता अजून एक योजना काढून टाका असा विचार करत होत्या. या वेळेला पहिल्यांदा सरकारनं शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी काही कायद्यांमध्ये बदल करणं आवश्यक आहे असं सरकारला वाटलं आणि त्यांनी कायद्याला हात लावला. तेव्हा शेतकऱ्याचं राज्यभरात झालेलं नुकसान पाहता सरकारनं हा विषय अतिशय गांभीर्यानं घ्यावा आणि राज्यभरातल्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे किंवा धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी ही अतिशय गरजेची बाब आहे. आणि आता वळूयात मराठा आरक्षणाच्या काही बातम्यांकडे. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून आता थेट सर्वोच्च न्यायालयात एक विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठीच आंदोलनं होत आहेत.
सोमवारी या आंदोलनाचं रूपांतर काही ठिकाणी अचानकपणे मोर्चात झालं. पंढरपूर आणि सोलापुरातील आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळालं. कुठे रस्त्यावर टायर जाळण्यात आले तर कुठे महामार्ग रोखून धरण्यात आले. मराठा मोर्चाचे कार्यकर्ते भाजपचे नेते सुभाष देशमुख यांच्या घरीही पोहोचले आणि तिथे त्यांनी घेराव घातला. मराठा आरक्षणासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मैदानात उतरणार आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अशी मागणी करण्यात येते आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरात आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा समाजावर जो वारंवार अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी हे आरक्षण खूप गरजेचं आहे. राजसाहेब ठाकरेंचं असं मत आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे, मग आरक्षण द्यायला अडचण काय? ताबडतोब आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाला विनाकारणच त्रास देता कामा नये आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या सर्व आरक्षणाच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे. ताबडतोब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तीव्र असं आंदोलन उभं करण्यात येईल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या सोबतच धनगर आरक्षणाची मागणी सुद्धा पुन्हा एकदा राज्यात जोर धरू लागले. उस्मानाबाद आणि परभणीमध्ये आंदोलनं झाली. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरासमोर ज्योत पेटवून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्योत पेटलेलीच ठेवण्याचा निर्धार यावेळेला मल्हार आर्मीनं व्यक्त केलाय. परभणीत सुद्धा स्थानिक नेतृत्वात धरणं आंदोलन करण्यात आलं. धनगर कार्यकर्ते आणि नेत्यांनी परभणीच्या ग्रामदैवतेचं दर्शन घेतलं आणि सरकारला सुबुद्धी दे, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळू दे अशा घोषणा देत आंदोलन केलं आणि साकडंही घातलं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण एक महत्त्वाची आठवण. बरोबर घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि घराबाहेर पडल्यानंतर अंतराच्या नियमाचं पालन करा.